लग्न होऊन इतकी वर्ष झाली, पण तुझ्याकडून एकदा तरी आय लव्ह यू ऐकायला मिळालं नाही. हे वाक्य तुमच्या मनातही कधी शांतपणे घुमतं का? तुम्ही ही कधी वाट पाहिली आहे का ती आज तरी आय लव्ह यू म्हणेल म्हणून? खरं सांगायचं तर लग्नानंतर अनेक नात्यांमध्ये हे अगदी सामान्य आहे. प्रेम नसतं असं नाही, पण प्रेम बोलून दाखवण्याची सवय हळूहळू कमी होते. कारण की शब्दांपेक्षा कृती महत्वाची वाटू लागते. काही लोक स्वभावतः बोलून प्रेम व्यक्त करत नाही, ते प्रेम दाखवतात जबाबदारी निभावून, काळजी घेऊन, साथ देऊन. घरासाठी धडपडणं, आजारी पडल्यावर रात्रभर जागणं, तुमच्या आवडीनिवडी लक्षात ठेवणं, त्यांच्यासाठी हेच आय लव्ह यू असतं. दुसरं कारण आपण बघूया. रोमांसपेक्षा जबाबदाऱ्या वाढतात. लग्नानंतर आयुष्य चित्रपटासारखं राहत नाही. EMI, नोकरीचा ताण, घरची कामं, मुलांचे शिक्षण, नातेवाईक, या सगळ्यात माणूस इतका गुंततो की गोड शब्द बोलणं मागे पडतं. मनात प्रेम असतं पण ओठावर येत नाही. तिसरं कारण, भावनांना शब्द देण्याची सवय नसते. विशेषतः आपल्या समाजात अनेक पुरुषांना लहानपणापासून भावना व्यक्त करायला शिकवलं जात नाही. पुरुष रडत नाही, जास्त बोलत नाहीत अशी शिकवण मिळालेली असते. म्हणून प्रेम असलं तरी बोलून दाखवणं त्यांना अवघड जातं. चौथं कारण बघूया. गृहीत धरलं जातं की तुला माहीतच आहे, मी तुझ्यासाठी इतकं करतो म्हणजे प्रेम आहेच ना, असं त्यांना वाटतं. पण खरं म्हणजे मनाला कधी कधी शब्दही हवेत, कारण ऐकलेलं प्रेम जास्त जिवंत वाटतं. पाचवं कारण बघूया. न बोललेलं राग आणि अंतर. वर्षानुवर्षे साचलेली नाराजी, छोट्या छोट्या गोष्टींवरचं भांडण, संवाद कमी होणं, यामुळे गोड शब्द हळूहळू गायब होतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आय लव्ह यू न बोलणं म्हणजे प्रेम नाही असं नसतं. कधी कधी प्रेम अशा वाक्यात लपलेलं असतं. जेवलीस का? औषधं घेतलीस का? थकली असतील तर मी काम करतो. ही साधी वाक्य, पण त्यात आयुष्यभराच्या प्रेम दडलेलं असतं. तरीही मनाला कधी कधी त्या 3 शब्दांची भूक असतेच. म्हणून वाट पाहत बसण्यापेक्षा एक दिवस तुम्ही सुरुवात करा. कदाचित समोरच्यालाही तेच सांगायचे असेल, फक्त सवय नसल्यामुळे थांबलेलं असेल. कारण नाते टिकवताना मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही, तर छोट्या छोट्या भावना, वेळेवर बोललेले शब्द आणि मनापासून दिलेली साथ हवी असते. तुमच्या नात्यातही आय लव्ह यू कमी झालंय का, की अजूनही ऐकायला मिळतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की पाठवा ज्याला कदाचित हे ऐकण्याची गरज आहे. अशाच वास्तव, मनाला भिडणाऱ्या आणि नातेसंबंध समजून घेणाऱ्या गोष्टींसाठी आता चॅनल सबस्क्राईब करा. कारण मनाला आधार देणारी माणसं आहोत आम्ही.